नाचणीची भाकरी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल, पण त्याच नाचणीच्या पिठाचा उपमा कधी तुम्ही खाल्ला आहे का? फक्त 10 मिनिटात तयार होणारा आणि वजन कमी करायला मदत करणारा खूपच पौष्टिक आणि चविष्ट असा नाचणीचा उपमा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर असतं. त्यामुळे हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा असा आहे. व्हिडिओच्या शेवटी एक छोटंसं पझल आहे, ते सुद्धा नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये थोडेसे काजूचे काप घालणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकता. आता काजूचे काप हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. छान असे तुपावर परतवून झाले की लगेचच आपण हे काप एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असा सुकामेवा तुपावर परतवून घेतला की खायला सुद्धा तितकाच छान लागतो. आता उरलेल्या तुपामध्ये मी आणखी 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. आता यामध्ये आपण नाचणीचं पीठ भाजून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण नेहमी भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो, त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. आता पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे पीठ चांगलं असं भाजून घेणार आहोत. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतील. नाचणीचं पीठ हे थोडं चिकट असतं, त्यामुळे यामध्ये मी आणखी 1 वाटी बारीक रवा घालणार आहे. आता रवा सुद्धा पिठासोबत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे गॅसची आच लहान ठेवलेली आहे आणि रवा सुद्धा आपल्याला छान असा 2 ते 3 मिनिटं तुपासोबत भाजून घ्यायचा आहे. आता भाजलेला रवा आणि नाचणीचं पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता लगेच आपण उपमा बनवायला घेऊया. त्याकरिता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. आता तुपाच्या ऐवजी इथे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, परंतु तेलाऐवजी साजूक तुपातला उपमा हा खायला अधिकच चविष्ट लागतो. आता तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. आता हे तुपावर छान असं परतवून घ्यायचं आहे. एखाद मिनिट हे तुपावर छान असं परतवून घेतलं. आता यामध्ये मी 2 लाल सुक्या मिरच्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, सोबतच 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, सोबतच 1 बारीक चिरलेला टोमॅटो, सोबतच थोडंसं किसलेलं गाजर घालणार आहे. आता इथे तुम्हाला मटार घालायचा असेल तरी सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही भाज्या घालू शकता. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. परतवताना इथे मी गॅसची आच मोठी ठेवलेली. आता परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा आणि नाचणीचं पीठ घालायचं आहे. सोबतच तुपावर परतवून घेतलेले काजूचे काप, सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच 1 चमचा मी साखर घालणार आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथे मी 4 वाटी इतकं गरम पाणी घालणार आहे. इथे आपण 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आणि 1 वाटी रवा घेतलेला, त्याकरिता दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे 4 वाटी इतकं गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. सुरुवातीला हे सैलसर दिसेल, पण जसजसं आपण मिसळत जाऊ तसं हे घट्टसर होणार आहे. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे.
आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आपला नाचणीचा उपमा बनवून तयार आहे. आता मी हा उपमा सर्व करणार आहे. हा नाचणीचा पौष्टिक उपमा खायला सुद्धा खूपच छान लागतो. तुम्ही सुद्धा हा नाचणीचा उपमा बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आता आजचा छोटासा पझल. ओळखा पाहू मी कोण. मी लहान लहान दाण्यांची आहे, माझ्यापासून ताकद वाढते. मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही मी खूप उपयोगी आहे. माझ्यापासून भाकरी, सत्व आणि उपमा बनतो. सांगा पाहू मी कोण. उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.